दिवसापासून प्लॅन चाललेला की हुबळी धारवाड ते फिरून येऊया म्हणून आणि हम्पी वगैरे. आणि आता तर आपली गाडी आहे, तर गाडीने आपल्याला फिरायचं होतं. काय झालं आहे, तोंडात केस गेला. केस पण असे आहेत ना, चष्मा काढला तो गॉगलमध्ये. तर खूप दिवसापासून प्लॅन चाललेला ना हुबळी धारवाड फिरून येऊया म्हणून. तर आता आम्ही फिरायलाच निघालो आहे. तर आम्ही टप्प्याटप्प्याने प्रवास केला आणि पहिले आपण निघालो कल्याणवरून निघालो आणि कल्याणवरून आपण गेलो पुण्यामार्गे वाईला गेलो. वाईला आपण 1-2 स्पॉट कवर केले, बघायचे होते आपल्याला ते. आणि कसा विचार केला की वाईला राहण्यापेक्षा आपण चेक करून बघूया की इथून पंचगणी किती लांब आहे ते. तर आम्ही पंचगणीला गेलो आणि पंचगणीला त्या रात्री राहायचा प्लॅन केला. तर तशाप्रमाणे हॉटेल वगैरे बुक केलं आणि पंचगणीला राहिलो. पंचगणीला खूप हवा होती, एकदम थंडगार वातावरण होतं. खूप छान वाटलं राहून. आणि संध्याकाळी फिरलो वगैरे, 2-3 स्पॉट कवर केले आणि मग नंतर तिथून सकाळी उठून नाश्ता वगैरे करून रस्त्याने निघालो रोड ट्रिपला. ते आपले प्रवास होता, रोड ट्रिप होती आपली वाई टू कोल्हापूर. मग आता कसं झालं की आपल्याला काय करावं लागलं, पंचगणीला आपण पुढे गेलेलो, अर्धा तास पुढे. पंचगणीवरून आपण कोल्हापूरच्या दिशेने निघालो. रस्ता तर खूप छान होता, वाहनं कमी होती आणि हायवे तर एकदम सुसाट झालेले आहेत, त्याच्यामुळे खूप छान वाटले. स्मूथली गाडी चाललेली. कोल्हापूरला आलो, कोल्हापूरला महालक्ष्मीचं दर्शन केलं आणि राहिलो कोल्हापूरला 1 रात्र. दुसऱ्या दिवशी सकाळी माझा प्लॅन होता की साडी नेसून वगैरे लक्ष्मीची ओटी भरायची करून. त्याप्रमाणे साडी नेसून वगैरे मी तयारी करून साडी नेसून वगैरे गेली, महालक्ष्मीची ओटी वगैरे भरली. ते झालं आणि नंतर मग आमचा प्लॅन होता की आपण तसंच निघून धारवाडला जायचं. पण मग धारवाडला जायचं तर ह्यांचा एक मित्र आहे मिस्टरांचा धारवाडचा. तर ह्यांनी जस्ट त्याला विचारलं की धारवाडला जाऊ आणि धारवाडवरून आम्हाला हुबळीला जायचं आहे, तर कसं काय प्लॅन करू बाबा, तू सांग, कारण तू तिथला रहिवासी आहेस. तर तो बोलला की तुम्ही काय करा, तुमची फॅमिली आहे ना, तर तुम्ही काय करा, हे करा, धारवाडला न राहता हुबळीला जा. तुम्ही हुबळीला राहा. हुबळीला तुम्हाला फिरायला पण स्पॉट आहेत आणि चांगले आहे ठिकाण, म्हणजे राहण्यासाठी वगैरे पण चांगलं मिळेल तुम्हाला. तर त्याप्रमाणे आम्ही हुबळीला आलो. हुबळीला आपल्याला हॉटेल मिळाला, चांगलं होतं हॉटेल. म्हणजे रूम छान होतं, क्लिनलीनेस होता आणि पॉश होता एकदम रूम. तर त्याप्रमाणे आपण त्या हॉटेलमध्ये राहिलो. आणि आता आपण सकाळी ब्रेकफास्ट होतं इथे कॉम्प्लिमेंटरी. सकाळी ब्रेकफास्ट करून आता आपण निघालो आहे आणि आता आपण जाणार आहोत हम्पीला. आता वाटेत बघूया आपण कसे रस्ते आहेत ते. ह्या बँगलोर एक्सप्रेस हायवेवर फर्स्ट टाईम आले. म्हणजे बँगलोर एक्सप्रेस हायवे आपण ऐकून होतो, आपण त्या रस्त्याने महाबळेश्वर, सातारा वगैरे, कोल्हापूर वगैरे तेव्हा जातो, ते तिथपर्यंतच मर्यादित असतं. तर त्याप्रमाणे आपण प्रवास करतो. पण कोल्हापूरच्या पुढे आणि परराज्यात येणं हे पहिल्यांदाच घडलं आहे. पहिल्यांदा कर्नाटकामध्ये गेली, पण कर्नाटक कोणता भाग, जो म्हणजे जो समुद्रकिनारी भाग आहे, बँगलोर, उटी, समुद्र आणि हे आपले हिल स्टेशन वगैरे, त्या ठिकाणी जाऊन आलो आहे, कूर्ग वगैरे. तर ह्या भागात पहिल्यांदा आलो. पण थंडी होती, वातावरण खूप थंडी होती. आपल्या इथे खूप गरम आहे ना, तर इथे खूप थंड वाटलं. आता पण थंड हवा चालू आहे बाहेर. आता ॲक्च्युली झाले काय, इथे शॉपर स्टॉप आहे, एक मॉल आहे इथे इन ऑर्बिट, आणि तिथे शॉपर स्टॉप आहे. तर ह्यांना एक शर्ट आवडलं आहे. रात्री त्यांनी विचार केला होता घ्यायचा, पण जाऊ दे, नाही घेत. आता सडनली विचार बदलला, नाही सारिका, मी घेऊन येतो, मला तो शर्ट आवडला आहे आणि ऑफर आपल्या इथे तर नाही आहे शॉपर स्टॉप, म्हणजे कल्याणमध्ये तरी कल्याणच्या मॉलमध्ये नाही आहे, तर इकडे आहे. तर मी त्यांना बोलले, ठीक आहे, तुम्ही कशाला मन मारताय ना, जे आवडले ते घेऊन या आणि मग आपण पुढचा प्रवास सुरू करू. तर आता आपण चाललो आहे पुढच्या प्रवासाला, हम्पीला. तर हॉटेल तर बुक केलं आपण, IRCTCचं हॉटेल मिळालं आपल्याला.
आणि आता बघूया आपण कसं आहे तो हॉटेलचं रिव्ह्यू वगैरे तर चांगले दिले आहेत आणि फोटो वगैरे पण चांगले दिसत आहेत. आता बघूया तिकडे जाऊन क्लिनलीनेस वगैरे. तसं पण आपल्याला एक रात्र राहायचं आहे, पण तरी पण आपण एक रात्र राहायचं असलं ना तरी पण आपल्याला क्लिनलीनेस असेल किंवा हॉटेलमध्ये वॉशरूम वगैरे चांगलं असेल ना तर आपल्याला चांगला दिवस जातो. आणि फिरायला आलो आणि चांगलं राहणं मिळालं, चांगलं खाणं मिळालं ना की फिरण्याची मजाच काहीतरी वेगळी होऊन जाते ना. तर आता आपण इथून बाहेर पडू आणि हायवेला लागू. हायवेवरून आपण हम्पी इथून दाखवते 2.5 तास. बघूया आता किती वेळ लागतोय ते. म्हणजे ॲक्च्युली 3 तास दाखवते, पण रस्ते एवढे सॉफ्ट आहेत ना की आणि रस्ते सॉफ्ट पण आहेत आणि खाली पण आहेत, म्हणजे जास्त वाहनं नाहीत. त्याच्यामुळे आपण लेनमधून गाडी चालवतो. कसला तरी आवाज आला.